मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांकडून ब्रेक। तर माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये सुद्धा टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही, पवारांचं विधान। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फिसकटलं, तर ऐनवेळी चर्चा फिसकटल्यामुळे दादांकडून उमेदवार जाहीर। दादांकडून आताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार, पवारांचं मत, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंची आज सकाळी 11:30 वाजता बैठक, पत्रकार परिषद। तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरे आज काय बोलतात ते आम्हीही ऐकू। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील। उद्या उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष। भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार। भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजरांचा दावा। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं हे अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही। निधीसाठी आलेल्या फाईल्सवर मी सही केली नाही, विजयकुमार गावितांची प्रतिक्रिया। जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करा। मालमत्तेसंदर्भात ईडी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, सुरेश धसांची मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी। 1ली ते 5वीसाठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर। तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती कशाला? हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आम्ही केंद्रात प्रश्न विचारणार, संजय राऊतांची माहिती। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अझाईल कंपनी विरोधात मुंबईमध्ये आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्र आंदोलन। शांतता भंग होईल असं कृत्य करू नये, आंदोलकांना पोलिसांची नोटीस। धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी। पर्यटन स्थळांचं रस्त्यांवर दिशादर्शक लावावे। कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फोटोशूट। 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित। मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यातही संवाद। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणूनच पाहतो, मोदींनी ट्रम्प यांना फोनवर सांगितलं, विक्रम मिस्त्री यांची माहिती। तर मोदींकडून ट्रम्प यांना भारतात येण्याचंही निमंत्रण। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 158 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात। 182 मृतांची ओळख पटली। उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार। पालखीसाठी 36 ठिकाणी आरोग्य पथकं आता तैनात। तर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून विविध सोयी सुविधा उपलब्ध। मोसमी वारे राज्यभर सक्रिय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात मुसळधारेचा इशारा। तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कसोटी सामना 4 दिवसांचा होणार, आयसीसीचे संकेत। मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 3 बलाढ्य संघ 5 दिवसांचे कसोटी सामने खेळणार। WTC 2027 ते 29 साठी आयसीसीचे चेअरमन जय शहा यांचा प्रस्ताव। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।